श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी स्वतःच्या गादीवर कोण नेमावा कार्य ऐसे प्रश्न सेवेकरी करतात समर्थात. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी सापडता परी एक मजला त्यात योग्य कोण दिसेन. जेव्हा येईल आमच्या माणसे त्या समी मोर पाखराचे अधिकार नेमू गादीची चिंता तुम्ही न करा. मोर पाखरा समर्थ म्हणते वेळेवर रात्रंदिना तोची चाळा मोठ्याने ओरडते. आमची पाराची विट जतन करावी नीट. वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागून उठून ठेवली तिची ती दिली पाहिजे आम्हाला. याचा अर्थ कवनाचे स्पष्ट काही कळेना. असं स्वामी स्वतःचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी स्वतंत्र पावता वर्तमान कळले तर तो केवळ अज्ञान. दादा त्याचे अभिमान त्याचे शरीर समाधान खुश होत चालला. काकूबाई त्याचे आणविले आपणापाशी. एके दिवशी समर्थाची दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले, बाईचे 4 वेळा जीव घाले याचे आरोग्य हे बाळाचे चिंता माणसे नको. त्याप्रमाणे बाई करता दादा झाले आरोग्य. समर्थाची होता कृपा रोग कुठे राहिला. केस गावी मोगलाय तरी नानासाहेब भक्त त्यांनी बांधले. श्री समर्थ द्रव्य बहुत घरशेले श्री आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापन मठात या कारणे अक्कलकोटे दर्शन घे. समर्थ ते मध्ये काकूबाईचे पादुका स्थापन करायचे तुम्ही पाठवा. दादा समाग्रामाच्या बाई म्हणे तो आज्ञा तशा शरीर समर्थ त्याची काळजी घेतली. कोण सत्य सांगा मधला समर्थ वृत्त ऐकून मन द्यावे पाठवून बाळा जरी आज्ञा तरी सांभाळवता याचे समर्थ पुनश्च बाईचे बोलते. ते आता तुमचे काय गेले आम्हाला जे दिसेल भले त्याचे आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगते दादाच पाठवले की प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादाला पुढे सेवे करायला सांगते. त्याची मुंबईची पाठविती. ब्रह्मचार्याची आज्ञा करीत सापायाची गादीवरती दादासी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी. समजताची या सध्यावी कफनी झोळी निशाणा ब्रह्मचार्याचे उपदेश दिवस गोसावी होऊन गादी चालवावी. आपण दादा तरी आज्ञा तोरी अशा गोष्टी करीत नकार म्हणजे सर्वज्ञ कुजूची चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्याने पाहिली खटपट करून शेवटी दादास मुंबई अक्कलकोटे पाठवले. समर्थ यशी समयासी आज्ञा केली. भुजंगास घेऊन माझ्या पादुका समस्त केली. दादाच्या मोर्चेला आणून सत्वरी धारा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतात. त्याची शेषा पादुका शिरी पडता उपरती झाली चित्त पकडला. ज्ञान सविता अज्ञान गेले ते धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्ण असो. दादाची पाहुणे वृत्ती काकूबाई चकली चित्ती म्हणे समर्थ दादा प्रति वेळे खचित लावले. ती म्हणे जी बाई समर्थ आपण हे काय करता दादाशी ठेविता पादुका काय म्हणे समर्थ बोलले ते जे बरेल वाटेल आम्हाला त्याची करू. या समस्ये व्यर्थ बरोबर करू नको. काकूबाई बोले वचन एकाचे गोसावी पूर्ण टाकीला आपण मारून इतकुचे पुरे झाले. 79 वचनाला समर्थ स्फुट झाला. घरामध्ये बाईला खेळा माझ्या सत्व काकूबाईने एखादा करून मांडीला अनर्थ धाना अक्षत बोलत बाळ कुठे तो सहज त्याचे परिसमर्थ त्या समय लक्ष तिकडे दिले नाही. दादाची बनी गोसावी कपनी जोडी पहिली. दुसऱ्या दिवशी दादाशी समर्थ पाठवते भिक्षेची. ती पाहुणे सुख काकूबाईशी दुःख झाले. परत समर्थाची हसमध्ये अधिक कौतुक मांडले. दादाशी जवळ बोलले काय सांगितले त्याचे अनुसया तुझी माझा तिचपाची भिक्षा मागा. आता आयुष्य म्हणत जाता होता जन्यजवळ पातला. ऐसे बाईने पाहून नको शांत करणे म्हणे तुझी ही करणे लोकापवाद करणे एकूणी मातीची वृत्ती लागतीचे मध्ये बोलते एकी सुखे तू जगमती माती तुपासून पुत्राचे एकूणी वचन उद्धत झाले. तिचे मना असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावर मग आली मुंबरी स्वामी स्वतःच्या गादीवरी बसून संस्था चालविली. इतिसे स्वामीचे नाना प्रकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसर. अष्टदशोध्याय. गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.